ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांवर अनेक धक्कादायक आरोप केले। 2017 ते 18 पर्यंत गीतेश आणि आपल्यामध्ये कुठलेच शारीरिक संबंध नव्हते। गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरिजा राऊतांनी केला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या भोंदूबाबा फिरोज शेखला ठाणे न्यायालयामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी आता 14 जुलैला होणार आहे। फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत, जे अघोरी कृत्य करतात, आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं। आम्ही कंप्लेंट तर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहेत त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती। याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं। आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकी जी सामग्री असते अघोरी कृत्याची ती तिथून पंचनामा करून रिकवर करण्यात आलेली आहे। येस मी अपील करीन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी। तर गिरिजा राऊतांचे आरोप खोटे असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। तर 7 वर्ष आपला छळ झाल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26 पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे। प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। तर गिरिजा राऊतांनी पैसे आणि फ्लॅटची मागणी केली असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। तर त्याला त्यांच्या सुनेनं काय प्रत्युत्तर दिलंय बघूया। आमचे वकील आणि त्यांच्या वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DV मध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 फ्लॅट 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। तर गिरिजा राऊतांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवर अघोरी प्रयोगाचे आरोप केलेत। त्यावर विनायक राऊतांनी काय म्हटलंय बघूया। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे
की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. हे एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. दरम्यान या प्रकरणावरून ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय, तर आदित्य ठाकरेंनी वैयक्तिक गोष्टींवर बोलणं टाळलंय. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही ना, बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे, म्हणूनच संशयास्पद आहे. मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको म्हणून. तर खासदार विनायक राऊतांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. तसंच फिरोज बाबा काझी यामध्ये आरोपी आहे. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. ठाण्यामध्ये गिरिजा राऊत या विवाहितेनं आपल्यावर जादूटोणा केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. खरं तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी जरी गुन्हा दाखल केला तर त्याचा तपास सखोलपणे करावा. ज्या भोंदूंचं नाव या प्रकरणात घेतलेलं आहे त्या भोंदूकडून अन्य काही महिलांचं, अन्य काही व्यक्तींचं शोषण झालंय का हे पाहावं. जरी राजकीय कुटुंबातली व्यक्ती असली तरी निरपेक्ष भावनेनं पोलिसांनी तपास करावा.